स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण चटपटीत चटकदार गोडसर असं लिंबू आणि मिरचीचं लोणचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्य वापरूनच कसे बनवायचे झटपट ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे ही लिंब घेतलेली आहे। ही ताजी अशी स्वच्छ लिंब आहेत। मी इथे पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट हे स्वच्छ धुण्यासाठी ठेवलेली होती। आता आपण ही लिंब स्वच्छ धुवून अशी एका सुती कपड्यावरती काढून घेऊयात। ही स्वच्छ धुवायची आहेत लिंब आणि या सुती कपड्यावरती आपण काढून घ्यायची आहेत। थोडा वेळ आपण ही पूर्ण कोरडी करूयात आणि नॅपकिनने स्वच्छ असं पुसून याचा ओलावा नाहीसा करूयात। आता ही लिंब स्वच्छ धुवून झालेली आहेत, या कपड्यावरती ठेवली होती। आता आपण ही नॅपकिननं स्वच्छ अशी कोरडी करूयात आणि एका ताटामध्ये पूर्ण सुकण्यासाठी ठेवूयात आणि मग पुढे काय करायचे ते पाहूयात। इथे आपण एक लोणच्यासाठी घरीच मसाला बनवणार आहोत। इथे मी 1 चमचाभर बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत, मेथीदाणा अर्धा चमचा घेतलेले आहेत, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि हे काळी मिरी आहे ते देखील अर्धा चमचा घेतलेली आहे। माझ्याकडे मी धनेपूड बनवून ठेवलेली आहे, त्यामुळे मी तीच घालणार आहे। आता इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस घालून घेऊयात आणि याचं मॉइश्चर संपेपर्यंत अगदी बारीक गॅसवरती हे सर्व आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहे। तुम्ही धणे असतील तर धणे देखील घालू शकता, पण माझ्याकडे धनेपूड आहे त्यामुळे मी ती वापरणार आहे। आता हे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे, पाहू शकताय तुम्ही। आता मी एका प्लेटमध्ये हे थंड करायला ठेवते आणि हे थंड झाले की मग आपण मिक्सरवरती जाडसराची त्याची पूड करून घ्यायची आहे। हे आपण थंड होऊ देऊयात। हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर अशी याची भरड बनवून घेऊयात। हे आपले असे जाडसर असे वाटण तयार झालेले आहे। आता आपण हे लोणच्यामध्ये घालून घेऊयात। आपले लिंबू स्वच्छ धुवून व कोरडे करून झालेले आहे आणि ही मिरची देखील स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। आता या मिरचीला मधून असं काप देऊयात आणि याचे 2 भाग करूयात आणि लिंबू देखील आपण चिरून यातील बिया काढून घेऊयात आणि याच्या फोडी बनवूयात। इथे ह्या लिंबूच्या फोडी मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत व मिरची या पद्धतीने चिरून घेतलेली आहे आणि हे 1 लिंबू आहे ती मी असं दोन भाग करून कट करून घेतलेले आहे। आता इकडे मी गॅसवरती छोटी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये छोट्या पळीने साधारणतः 2.5 पळी मी तेल घेतलेलं आहे। ते गरम करून आपल्याला थंड करून वापरायचं आहे। लोणच्यासाठी मी एवढ्या लिंबासाठी मी साधारणतः 3 चमचे मीठ घेणार आहे। ते मीठ देखील आपण एका कढईमध्ये हलकेसे गरम करून घ्यायचे आहे, ज्यामुळे त्यातील मॉइश्चर संपून जाईल। हे या पद्धतीने मीठ अगदी हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे, त्यामुळे आपले लोणचे जास्त दिवस टिकण्यास मदत होते। मीठ छान असे आपले भाजून झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। इकडे तेल आपले हलकेसे थंड झालेले आहे, आपण त्यामध्ये थोडा हिंग घालून घेऊयात। हिंग घातल्यामुळे आपले लोणचे चवीला तर खूप छान लागते आणि जास्त दिवस टिकण्यास मदत होते। आता आपण हे तेल थंड करून घेऊयात। पहा, आता आपले हे लिंबू तयार झालेले आहे, त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि हे लिंबू आहेत, 1 लिंबू मी कट करून घेतलेला आहे, ते देखील आपण यावरती असं पिळून घ्यायचं आहे। आपले लिंबू पिळून झालेले आहे, हे 1 लिंबू मी पिळून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे, हळद 1 चमचा घालून घ्यायची आहे, धणे पावडर आहे ती घालून घ्यायची आहे 1 चमचाभर आणि आता हे हलकेसे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे या पद्धतीने। त्याचबरोबर मी इथे 1 ते 1.5 चमचा साखर घेतलेली आहे, ती पण घालून घेऊयात आपण आणि हे देखील व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। याला पाण्याचा हात अजिबात लागू द्यायचा नाही आणि आपण बरणीत जरी भरून ठेवले तरी देखील हे लोणचे आपण 2 ते 3 दिवसांनी हलवत राहायचे आहे आणि आपण हे काचेच्या कोरड्या करून
काचेच्या कोरड्या बरणीमध्ये हे आपण लोणचं भरून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले मिक्स झालेले आहेत। मिक्सरवरती आपण हा वाटून घेतलेला मसाला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात, म्हणजे सगळ्या फोडींना हा मसाला आपला लागेल। विकत आणण्याची काही गरज नाही, अगदी घरातल्या साध्या सोप्या पद्धतीने घरगुतीच मसाला बनवून आपण हे लोणचे बनवणार आहोत। चव तर खूप छान लागते, तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवून बघा। आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण त्यावरती हे थंड केलेले तेल आहे ते घालून घ्यायचे आहे। तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच घालायचे आहे। तुम्हाला जर तेल घालायचे नसेल तर नाही घातले तरी देखील चालेल, पण तेल टाकल्यामुळे त्याची चवही वाढते आणि छान लागते, जास्त दिवस टिकण्यास देखील मदत होते। आता हे तेल देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिक्स झाले की आपण एका काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून घ्यायचे। साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर हे लोणचे आपल्याला खाण्यासाठी तयार होईल। मध्ये आधी 1-2 दिवसांनी आपण हलवून घ्यायचे आहे। आता मी इथे काचेची कोरडी बरणी घेतलेली आहे, आपण त्यामध्ये हे लोणचं घालून घेऊयात। जेवताना चवीसाठी काही ना काही हवंच असतं। आपलं घरगुतीच बनवलेलं हे चटकदार छान असं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच करून बघा। रेसिपी जर माझी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा। सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।